निसर्गरम्य कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा रमणीय परिसर, अरबी समुद्राच्या सानिध्यातला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड भागाचा हा निसर्ग पाहताना मन किती मोहून जातं. देवगडचा हा परिसर, पूर्वीचा हा देवगडचा परिसर म्हणजे इथल्या परिसराला एक ऐतिहासिक असं महत्व आणि अधिष्ठान आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तराळा फाट्यावरून देवगडला आपण पोहोचू शकतो. अथांग असा अरबी समुद्र आणि या समुद्राच्या काठावरलं असे सुंदर देवगड गाव. देवगडच्या पुरातन इतिहासाची साक्ष देणारा हा देवगडचा दुर्ग. देवगडचा हा किल्ला आजही तेवढ्याच दिमाखात इतिहासाची साक्ष देतोय. इथली प्राचीन मंदिरं कोकणातल्या खऱ्याखुऱ्या संस्कृतीचं संवर्धन करतायत. देवगडच्या किल्ल्यावरून सभोवतालचा परिसर आपणाला निहाळता येतो. कोकणातल्या जिल्ह्यात मच्छीमारी हा एक महत्वाचा व्यवसाय. अर्थात सिंधुदुर्ग जिल्हाही त्याला अपवाद नाही. देवगडच्या किल्ल्यावरून दिसणारं हे अथांग समुद्राचं विलोभनीय दृश्य. जिल्ह्यात मच्छीमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. यांत्रिक मच्छीमारी काळाच्या ओघात पुढे आली. देवगडच्या किल्ल्यावरील तटबंदीवरून आपण जर चालत आलात तर समोरचा परिसर आपण पाहतो त्याच वेळेला वाटतं या परिसरात इथल्या बंदरांचा खराखुरा मनमुराद आनंद घ्यावा. हा परिसर आहे इथल्या मच्छीमारी बंदराचा. छोट्या छोट्या होड्यातून तसंच यांत्रिक पडावातून म्हणजे लॉन्चेस मधून इथं मच्छीमारी केली जाते. बंदरात आलेली मासे हे उतरवले जातात आणि मग बर्फाच्या पेटीत ठेवून मोठ्या शहरातून त्याची वाहतूक केली जाते. लाखो रुपयांचा व्यवहार या मच्छीमारी व्यवसायात इथं होतो. या मच्छीमारी व्यवसायावर इथल्या हजारो लाखो बांधवांचा उदरनिर्वाह चालतो. या निसर्ग संपत्तीतून कोट्यवधी रुपयांचं परकीय चलन आज कोकण आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत देतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, वेंगुर्ला आणि मालवण ही उत्तम पर्यटन स्थळं आहेत असं आवर्जून सांगताना इथले जाणकार हरिश्चंद्र नलावडे आणि ॲडव्होकेट अविनाश माणगावकर. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनाऱ्याला अथांग असा समुद्र आहे. पांढऱ्या शुभ्र अशा वेळा आहेत. रम्य अशी वनस्त्री आहे. उत्तुंग अशा टेकड्या आहेत. सर्वच वातावरण नैसर्गिक मनाला मोहन टाकणारं आहे. या ठिकाणी प्रदूषण रहित असं हवामान आहे. चांगलं स्वच्छ पाणी आहे. आणखी समुद्राकडनं नागपुडी वळणकीत जाणाऱ्या बऱ्याचशा खाड्या आहेत. असं एकंदर वातावरण असल्यामुळे या जिल्ह्याचा पर्यटन म्हणून निश्चितपणे विकास करता येईल. वेंगुर्ला, मालवण आणि देवगड याला लाभलेला हा समुद्र किनारा आणि त्यानंतरही या भागामध्ये वास्तुशिल्पाचे विविध नमुने असलेली मंदिरं याद्वारे जर आपण पर्यटनाचा पूर्ण विकास केला तर निश्चितपणानं या पर्यटनातून आणि या आंबा काजू या मालावरूनही या भागामध्ये रोजगार निर्मिती होईल. पर्यटनाला एक चांगला वाव या भागात मिळेल. देवगडमध्ये तर हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आहेच, मात्र त्यासाठी ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या जर उपलब्ध करून दिल्या गेल्या तर निश्चितपणानं बरेच लोक या हापूस आंब्याच्या दृष्टिकोनातून, या किनाऱ्याच्या दृष्टिकोनातून या भागात आकर्षित होतील. देवगडपासून 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर मिडभाव हे गाव आहे. या गावाचा हा समुद्र किनारा तांबळडेग या नावाने ओळखला जातो. स्वच्छ सुंदर असा हा मिडगावचा समुद्र किनारा सहलीला जाण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. आज तरी हा किनारा स्वच्छ दिसतोय. या किनाऱ्यावरची पांढरी वाळू, इथलं निळशार पाणी आणि या परिसरातली ही शेजारची वनराई हे मिडगावचं वैशिष्ट्य. या इथल्या परिसरात तासनतास समुद्राचा गाज ऐकत बसलं तर खराखुरा आनंद मिळतो. मिडगावच्या परिसरातलं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीत 10 ते 15 फुटावर इथं गोडं पाणी मिळतं. मिडगावचा हा सुंदर समुद्र किनारा भविष्यात एक उत्तम पर्यटन क्षेत्र होणार आहे. महाराष्ट्र शासनानं पर्यटन क्षेत्रासाठी एक उत्तम योजनाही तयार केली आहे. देवगड जवळ शिरगाव नजीक सैतवडा नावाचा एक सुप्रसिद्ध धबधबा आहे. सैतवडा धबधब्याचा परिसर म्हणजे एक प्रेक्षणीय शांत वनश्रीनं नटलेला असा हा सुंदर परिसर. पियाळी नदीतून येणारं पाणी इथं धबधब्याच्या रूपाने येतं आणि मग याच धबधब्याची पुढं मोठी नदी होते.
धबधब्याच्या परिसरातली इथल्या काळ्या दगडांची नैसर्गिक शिल्प मन मोहून घेतात. देवगडचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगप्रसिद्ध असणारा तिथला हापूस आंबा. आंब्याचा हंगाम सुरू झाला की कोकणातून बहुरंगी मुंबईत पहिली आंब्याची पेटी येते ती याच देवगड परिसरात. इथल्या आंब्याची चव ही इतर कोणत्याही हापूस आंब्यापेक्षा वेगळी असते. दरवर्षी देवगडहून सुमारे 25 करोड रुपयांचा आंबा विकला जातो. आंब्याची उत्तम आणि मोठी फळं ही मुंबई आणि इतर ठिकाणी जातात. छोटं फळ म्हणजे सी आणि डी ग्रेड या प्रकारचे आंबे हे रत्नागिरी इथं कॅनिंगसाठी पाठवतात. कोट्यवधी रुपयांच्या आंब्याच्या व्यापारात महामँगो या संस्थेचा महत्वाचा वाटा आहे. ही संस्था या व्यापाराच्या उलाढालीचं नियंत्रण करते. जे आंब्याचं उत्पादन होत आहे त्याला जगामध्ये महत्त्व आहे. मोठ्या प्रमाणात जगामध्ये देवगडच्या आंब्याला मागणी आहे. त्याचं कारण एक महत्त्वाचं असं आहे की देवगडमध्ये जो आंबा होतो, जे फळ तयार होतं, त्या फळाला आकर्षक रंग आहे, टिकाऊपणा आहे आणि स्वाद उत्कृष्ट आहे. त्यामुळे इतरत्र उत्पादन होणाऱ्या आंब्यापेक्षा देवगडमधल्या आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. देवगडमध्ये जेवढा आंबा उत्पादन होतोय आंब्याचं, त्या कितीतरी पटीने देवगडच्या आंब्याला मागणी आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी आत्ताची स्थिती आहे. देवगडमध्ये महामँगोचे चेअरमन अजित गोगटे यांनी यावेळी सांगितलं, ट्रक या देवगडमधून मुंबईला जातो. मुंबईला मुख्यतः क्राफर्ड मार्केटमध्ये हा आंबा ट्रकने पाठवला जातो आणि या 2000 ट्रकामध्ये साधारणतः प्रत्येक ट्रकामध्ये 8 टन आंबा धरला तर 16,000 टन आंबा हा दरवर्षी क्राफर्ड मार्केटला जात असतो आणि साधारणतः 12 ते 14 रुपये जरी किलोला भाव शेतकऱ्याला मिळतो असं धरला तरी साधारण 25 कोटी रुपये ह्या हापूस आंब्यातून देवगड तालुक्यामध्ये येत असतात. मागणी आहे, पुरवठा कमी होतो आहे, परंतु प्रतवारी सुधारण्याची अत्यंत गरज आहे. सुरुवातीला जो आंबा मार्केटमध्ये जातो तो मोठ्या प्रमाणात तयार होण्यापूर्वीच फळं तोडली जातात आणि ती मार्केटमध्ये पोहोचतात. त्यामुळे संपूर्ण मार्केटवरती त्याचा परिणाम होतो आणि आंब्याचे दर खाली येतात. 3 नंबर 4 नंबर ग्रेडचा आंबा हा कॅनिंग फॅक्टरीमध्ये जातो आणि हा सुद्धा आंबा जवळजवळ देवगड तालुक्यातून 3000 टन आंबा हा निरनिराळ्या कॅनिंग फॅक्टरींना जात असतो. याच्यामध्ये बलसाडला जातो, रत्नागिरीला जातो, नगरला जातो. देवगडमध्ये एक मोठी कॅनिंग फॅक्टरी नसल्यामुळे हा सगळा आंबा कॅनिंग फॅक्टरीला लागणारा आंबा हा देवगड तालुक्यातून निरनिराळ्या ठिकाणी जात असतो. देवगड पासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर असणारं हे पावणाई देवीचं सुरेख मंदिर. हे मंदिर पुरातन असं आहे. पावणाई देवी ही देवी नवसाला पावते असं स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. या मंदिराचं सभागृह हे प्रशस्त असं आहे. नैसर्गिक वाऱ्यांचा उपयोग करून वीज निर्मिती करण्याचा महाराष्ट्र शासनानं केलेला हा प्रयत्न. देवगडच्या किनाऱ्यावर वाऱ्याच्या दिशेनं इथं आपल्याला पवनचक्क्या फिरताना दिसतात. सुंदर समुद्र किनाऱ्याच्या सभोवताली असणाऱ्या या पवनचक्क्यातून वीज निर्मिती होते. देवगडचं हे पवनचक्क्यांचं वीज निर्मिती केंद्र प्रायोगिक तत्वावर सुरू आहे.
देवगड पासून 40 ते 45 मिनिटाच्या अंतरावर असणारं हे सुप्रसिद्ध कुणकेश्वर मंदिर. अतिशय सुंदर असं हे देवालय. या मंदिराच्या पश्चिमेकडे अथांग असा सागर किनारा आहे. मंदिराची बांधणी ही प्राचीन परंपरेतली आहे. मंदिरातला हा प्रशस्त गाभारा, आतील भाग अत्यंत सुंदर असा आहे. इथल्या समुद्रातल्या दगडांवर अनेक ठिकाणी शिवलिंग उमटलेली आपल्याला पाहावयास मिळतात. लाल काळ्या दगडांनी बनलेला हा नयनरम्य असा परिसर. या परिसरात आपण उभं राहिलं की इथून उठावं असं वाटत नाही. विजयदुर्गजवळ असलेल्या वाडे गावात विमलेश्वर महादेवाचं डोंगरात कोरलेलं असं एक सुंदर मंदिर आहे. हाही प्रदेश घनदाट झाडीनं वेढलेला असा. हे कोरीव काम पांडव काळात झालं आहे असं इथले स्थानिक लोक सांगतात. देवळाच्या अंतर्भागात स्वयंभू श्री शिवशंकराची पिंडी आहे. ती जमिनीपासून उंचावर आहे. या पिंडीवर वाहिलेली दूध, फुलं, पाणी बाजूच्या डबक्यात मुरतात, परंतु त्याचा एक थेंब सुद्धा बाहेर येत नाही. ते आत कुठे जातं त्याचा आजपर्यंत मागमूसही लागलेला नाही. या देवळा शेजारी एक ओढा आहे. अतिशय स्वच्छ निर्मळ असं गोड पाणी या ओढ्याला आहे. संपूर्ण गाव हे ओढ्यातलं पाणी पिण्यासाठी वापरतात. इथल्या गावात कुठेही विहीर नाही. पावसाळ्यात ओढ्याला जेव्हा पूर येतो तेव्हा पाणी पिण्यालायक नसतं. त्यावेळी देवळाबाहेर दीपमाळेजवळील जागेतून गरम पाण्याचे झरे वाहतात आणि हेच गरम पाण्याचे झरे अर्थात हे पाणी पिण्यासाठी सर्वत्र वापरलं जातं.
इतर वेळी इथं पाणी नसतं. विमलेश्वर मंदिराच्या बाजूला शिवपुत्र गजाननाचं एक सुंदर मंदिर आहे. या मंदिरा शेजारी काळ भैरवाची कोरीव लेणी आहेत. शिवशाहीची साक्ष देणारा हा विजयदुर्ग किल्ला. विजयदुर्ग किल्ला शिवरायांनी बांधलेला सागर किनाऱ्यावरील एक भक्कम असा किल्ला. या किल्ल्यावर उभं राहून अरबी समुद्राचा परिसर आपल्याला न्याहाळता येतो. या किल्ल्याला तिहेरी अशी तटबंदी आहे. या किल्ल्याच्या शेजारी विजयदुर्ग बंदर आहे. हा विजयदुर्ग बंदराचा परिसर पुरातन काळात विजयदुर्ग हे व्यापारी वाहतुकीसाठी सुप्रसिद्ध असं बंदर होतं. पूर्वी इथं मोठी गलबत येत असत आणि या गलबतातून मालाची वाहतूक होत असे. आता मच्छीमारी व्यवसायासाठी विजयदुर्ग बंदर हे सुप्रसिद्ध आहे. विजयदुर्ग किल्ल्याच्या भक्कम तटबंदीतून तिथल्या तटबंदीच्या छोट्या खिडक्यातून दिसणारं हे निसर्गाचं विलोभनीय असं दर्शन. सध्या हा विजयदुर्ग किल्ला पुराणवस्तू संशोधन खात्याच्या अखत्यारीत आहे. या खात्यामार्फत या किल्ल्याची देखभाल केली जाते. निसर्गरम्य कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या देवगड परिसरात आपल्याला जायचं असेल तर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची म्हणजे एसटीची बस सेवा आपल्यासाठी तत्पर आहे. मुंबई, पुणे, ठाणे इथून एसटी सेवा ही 24 तास उपलब्ध आहे. देवगडला पोहोचेपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरचा आपला प्रवास हा अत्यंत आल्हाददायक असाच आहे. इथला सूर्यास्त पाहण्याचा आनंद हा चिरकाल स्मरणात राहण्यासारखा. कोकणातली माणसं ही फणसासारखी वरून कठोर पण आतून मऊ. आपल्या आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी अशी कोकणातली निसर्गरम्य ठिकाणं तुम्हा आम्हा सर्वांना खुणावतायत. या ठिकाणांच्या भेटीसाठी आज तागायत तरी इथले समुद्र किनारे स्वच्छ आणि शांत आहेत.
इथं कुठेही व्यवसाय किंवा धंदेवाईक नीती नाही. खराखुरा पर्यटनाचा आनंद तुम्हा आम्हा सर्वांना घ्यायला इथे मिळेल. मग चला, येणार ना देवगडला?